हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात 2 तासांमध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 15.9% मतदान, तर महाराष्ट्रात 6.98% मतदान। पहिल्या टप्प्यात 8 केंद्रीय मंत्री, 2 माजी मुख्यमंत्र्यांसह 1 माजी राज्यपालांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार। जितेंद्र सिंह, नितीन गडकरी, भूपेंद्र यादवांसह किरेन रिजिजू, संजीव बालियान निवडणुकीच्या रिंगणात। देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। प्रफुल्ल पटेलांसह चंद्रशेखर बावनकुळेंकडूनही रामटेकमधील कोराडी केंद्रावर मतदान। नागपुरात नितीन गडकरींसह विकास ठाकरेंकडून मतदान। गडकरी आणि विकास ठाकरेंचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार। चंद्रपुरातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांनी बजावला मतदानाचा हक्क। महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवारांसाठी प्रतिष्ठेची लढाई। अभिनेता रजनीकांत यांनी मतदानाचा हक्क बजावला, तर चेन्नईमध्ये कमल हसन यांच्याकडूनही मतदान। नाना पटोलेंकडून भंडारातील सुफळी गावात मतदान। देशातून भाजपचं सरकार जाईल, मतदानानंतर पटोलेंची प्रतिक्रिया। रामटेकमध्ये महायुतीचे उमेदवार राजू पारवेंकडून उमरेडमध्ये मतदान। काँग्रेसमधून शिंदे गटात आलेल्या पारवेंची प्रतिष्ठा पणाला। अजित पवारांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल। चौकशीचा आदेश, हवा तो निधी देतो, आमच्यासाठी कचाकच बटणं दाबा, दादांनी केलं होतं वक्तव्य। गडचिरोलीमध्ये पिंक पोलिंग बूथ, मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांसह सुरक्षेसाठीही महिला पोलीस। रत्नागिरी सिंधुदुर्गमधील महायुतीचे उमेदवार नारायण राणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी राणेंचा रोड शो। सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आज अर्ज भरणार। संजय राऊत, विश्वजित कदम, सतेज पाटील, जयंत पाटलांसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित असणार। सोलापूर लोकसभा निवडणुकीतून एमआयएमची माघार, संविधानाला वाचवण्यासाठी आमची माघार। एमआयएमचे सोलापूर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांच्याकडून स्पष्ट। रामदास तडस आणि नवनीत राणांसाठी नरेंद्र मोदींची दुपारी वर्ध्यात प्रचार सभा। रामदास तडस वर्ध्यातून तर नवनीत राणा अमरावतीतून लोकसभेच्या रिंगणात। प्रकाश आंबेडकरांची आज बुलढाण्यात प्रचार सभा। वंचितचे उमेदवार वसंत मगर यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात। आदित्य ठाकरे आज अहमदनगर लोकसभा दौऱ्यावर। शिर्डीतील उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंच्या प्रचारात सहभागी होणार। धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का बसणार। काँग्रेस नेते मधुकरराव चव्हाणांचे पुत्र सुनील चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार। कोरोनातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांना हायकोर्टाचा दिलासा। 30,000च्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा 10 मे रोजी निकाल। सरकार पक्षासह बचाव पक्षाकडून युक्तिवाद पूर्ण। नाशिकच्या इगतपुरीमधील अनेक धरणात 20% कमी पाणीसाठा। पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता। मध्य रेल्वेवर आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक। सीएसएमटी मधील पायाभूत सुविधांसाठी मध्यरात्री 12:30 ते पहाटे 4:30 पर्यंत विशेष ब्लॉक। ईडी अभिनेत्री शिल्पा शेट्टीला समन्स बजावण्याची शक्यता। बिटकॉइन प्रकरणात शिल्पा शेट्टींचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता। लखनौ आणि चेन्नई आज आमने सामने। ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ आणि केएल राहुलच्या नेतृत्वात लखनौ सज्ज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।